नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आता या नुकसानीची तक्रार करायची का किंवा कशी करायची, कोठे करायची, हा प्रश्न वारंवार अनेक शेतकऱ्यांकडून विचारला जातो. कारण मागील 3-4 वर्षामध्ये आपल्याला एक सवय झाली होती की आपण पीक विमा भरला, पिकाचं नुकसान झालं की आपण ॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी तक्रार नोंदवत होतो. परंतु आता जी काय सुधारित पीक विमा योजना आहे, 2025 मध्ये राबवलेली सुधारित पीक विमा योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा तक्रार करण्याची गरज नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे. किंवा पीक विमाची जी काय नुकसानीची तक्रार आहे ती तुम्हाला देणं आवश्यक नाही. कारण का आवश्यक नाही? कारण जे ट्रिगर होते, तुम्हाला नुकसान तक्रारीच्या अंदाजाने दिली जात होती, जी मदत दिली जात होती, तीच बंद केलेली, ती ट्रिगर काढून टाकलेली. फक्त कापणी प्रयोगाच्या अंतर्गतच पीक विमा दिला जातो. त्यामुळे त्याच ठिकाणी त्याच वेळी तुम्हाला काय रक्कम आहे ती पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत दिली जाणार आहे. त्यामुळे तक्रार करून तुम्हाला मिड सीझन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, कापणी पश्चात असेल, हे जे नुकसान भरपाईचे जे ट्रिगर आहेत ते काढून टाकतील. त्यामुळे तक्रार करण्याची आवश्यकता नाही. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं, किंवा तक्रार आम्ही केलेली आहे, मग केली म्हणून तुमचं काही त्या ठिकाणी नुकसान होणार नाही हे लक्षात ठेवा. परंतु या ठिकाणी जरी तुम्ही तक्रार केली असेल नसेल, तक्रारीपेक्षाही महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सर्वात मेन असणार आहे तुमची ई पीक पाहणी. ई पीक पाहणी का महत्त्वाचे असणार आहे? कारण ज्यावेळी शासनानं एखादा अनुदान किंवा इतर काही जर जाहीर केलं तर तुम्हाला ते ई पीक पाहणीच्या अनुषंगानेच दिलं जाणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे तक्रार केली नाही केली यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे तुमची ई पीक पाहणी केलेली असणं आवश्यक आहे. केली असेल काय अडचण नाही, तक्रार केली म्हणून तुमचं त्या ठिकाणी शून्य नुकसान आहे असं समजू नका, किंवा तुम्हाला काही हे तक्रार केली म्हणून तुमचं काहीच नुकसान नाही, किंवा नाही केली म्हणून देखील नुकसान होणार नाही. त्यांनी केली असेल काही अडचण नाही, नसेल केली तुम्ही करू देखील शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्या ठिकाणी करायचं असं सांगत नाही किंवा म्हणत नाही की तक्रार करावीच लागेल असं 100% नाही. केली असेल चांगली गोष्ट आहे, नसेल केली तरी चांगली गोष्ट आहे. परंतु ई पीक पाहणी 100% करणं आवश्यक आहे. आणि त्यापेक्षाही पुढची गोष्ट, अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेत परंतु त्या ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. तर त्या पंचनाम्यासाठी तुमचे कृषी सहाय्यक असतील किंवा तुमचे तलाटे असतील, यांना बोलवा, त्यांच्याकडून त्या ठिकाणी तुमचे जे काही नुकसान झालेलं पिकं आहे त्या पिकाची तक्रार, पंचनामा जो आहे तो त्यांच्या माध्यमातून करून घ्या. जर पंचनामे झाले तरच शासनाकडे कुठेतरी दखल होईल आणि त्या दखलीचा कुठेतरी अंदाज घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला मदत मिळेल. परंतु ही मदत कशी मिळेल ही 100% लक्षात ठेवा. तुम्हाला यावर्षी ई पीक पाहणीच्या अनुषंगानेच ही मदत मिळणार आहे. त्यामुळे ई पीक पाहणी जर अद्यापर्यंत केलेली नसेल तर ई पीक पाहणी करायला विसरू नका. ही एक महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी देणं आवश्यक होतं. कारण वारंवार शेतकऱ्याकडून विचारणा केली जात होती, तर पीक विम्याची तक्रार करायची का, किंवा पीक विम्याची तक्रार केली आहे मग आता काय करायचं? तर तक्रारीपेक्षाही मुख्य गोष्ट असणार आहे ते तुमचा पंचनामा आणि ई पीक पाहणी. या दोनच गोष्टीवर तुम्हाला जो लाभ मिळेल, शासनाकडून जी आर्थिक मदत मिळेल ती या दोनच गोष्टीवर ठरवली जाईल. जर तुमची ई पीक पाहणी नसेल, आता ई पीक पाहणी आपण वारंवार याचं महत्त्व देत आलेलो आहोत की 2024 मध्ये जे काय कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांना दिलं गेलं 5,000 रुपये हेक्टरचं, ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळालं? ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी केलेली होती त्या शेतकऱ्यांना मिळालं. त्यामुळे तुम्हाला जर अनुदान हवं असेल तर आणखी वेळ गेलेली नाही, ई पीक पाहणीसाठी वेळ आहे. जर अद्यापर्यंत आपण ई पीक पाहणी केलेली नसेल तर ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या. तक्रारीची आवश्यकता नाही. केली असेल काही अडचण नाही, नसेल केले करू देखील शकता. परंतु 100% कराच असं कुठेही कुणीही सांगू शकत नाही. केल्याने न केल्यानं आपलं नुकसान होणार नाही, परंतु ई पीक पाहणी आणि जे काय पंचनामा आहे ह्या गोष्टी आपण लक्षपूर्वक करून घेणं आवश्यक आहे. तर चला, आपल्या सर्व प्रश्नांची जी काय पीक विमा तक्रारीबाबतचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळालं असेल. या व्यतिरिक्त आपली काही शंका असेल, आपली काही समस्या असेल, काही अडचण असेल, कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करू. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.